तर मित्रांनो, तर आज आपल्याला काढायची बघा आपली ज्वारी. म्हणजे कसं आहे, आज जरा थोडं तोंड करून ठेवा म्हणलं. आणि हे पाणी आपल्या प्लास्टरला मारायच्या घराचं काम कसं चालू आहे तुम्हाला माहितीच आहे. त्याला प्लास्टरला पाणी मारण्याच्या ह्याच्या टायमामध्ये तर बघा दिवसांनी इकडे जणू काय लावाज गिळून आला, इतकं ऊन पाडलं आहे काय सांगायचे. त्याच्यामुळं आपलं आणलं आहे बघा पाणी. हे बघा बॉटल बघा, शेतकऱ्याचं थंडगार फ्रीज. आपल्या उन्हाळ्यामध्ये असंच फ्रीज असते बघा आपल्यासोबत, बघू शकता. एकदम नॅचरल आणि असं गार पाणी ह्याच्यामध्ये होतं आहे. तर ह्याला घेतलं पोतं शिवून बघा अशा पद्धतीनं. म्हणजे आपलं जे मऊ शर्ट आहे बघा स्वेटरसारखं, आणि ते घेतलं शिवून असं. आणि ह्याला असं धरण्यासाठी बघा बंद पण घेतला करून. ह्या अशा पद्धतीनं आपलं शेतकऱ्याचं गार थंड फ्रीज आहे. तर मित्रांनो, असं फ्रीज तुम्ही पण वापरता का शेतकऱ्याचं, ते पण सांगा बरं का कमेंट करून. आणि ह्या का हे आपला दात्रीचा आणला इळा. म्हणजे म्हणलं कर घ्यायचं कापून, आणि मग पुन्हा त्याला बांधायचं आहे. पण मित्रांनो भरपूर काम आहे आपलं. टमाटर पण तसंच लावायचं राहिले, अजून बेडच मारलं नाही. इतके काम आहेत त्या प्लास्टरनं, घराच्या कामानं काही सुधारणं झालं. त्याच्यामुळे म्हणलं आज नमन करून ठेवा. उशीर तर झाला, 11 वाजले, तरी पण म्हणलं आता थोडंसं काढलं म्हणजे मग होलीच्याला सकाळी येऊन आपल्याला काढता येते. मित्रांनो तुम्ही सांगा, आपलं 1 एकरचं क्षेत्र आहे, तर आपल्याला किती दिवस लागतील काढायला ते पण आपल्याला कमेंट करून सांगा बरं का. आणि खरंच नक्कीच असलं शेतकऱ्याचं फ्रीज कोण वापरत आहे हे ते नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही वापरतात का ते पण सांगा बरं का. आणि दुसरे कोणी वापरत असतील ते पण सांगा. तर हे बघा आपला हत्यार आता चालू द्यायचं. तर व्हिडिओ कसा वाटला, आमचं फ्रीज कसं वाटलं शेतकऱ्याचं ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.